नमस्कार वाईटी फॅमिली। पाऊस म्हणलं की सगळ्यांना आठवतात ते स्टार्टर पदार्थ, भजी, वडापाव, टिक्की, एक नव्हे तर अनेक असे स्टार्टरचे पदार्थ आहेत, हो की नाही। यांपैकीच आज आपण एक असा स्टार्टरचा पदार्थ पाहणार आहोत आणि हा स्टार्टरचा पदार्थ आलू टिक्कीला सुद्धा पाठीमागे टाकणार आहे। पहा तर गाईज, तुम्हाला पण हा स्टार्टरचा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 12 जून 2024। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर चला तर मग मंडळी, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि आलू टिक्कीला सुद्धा पाठीमागे टाकणारा स्टार्टरचा असा हा पदार्थ पाहूयात, तो म्हणजे अरबीची टिक्की। ही अरबी आहे, पहा अरबी ही उकडून घेतलेली आहे। चाट मसाला, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर आणि ऑर्गेनो घेतलेला आहे। तशी शेव, बारीक शेव, लसूण असं ठेचून घेतलेलं आहे। इथे चिली फ्लेक्स, चाट मसाला, आमचूर पावडर आणि ऑर्गेनो आहे। शेव घेतलेली आहे बारीक, कॉर्नफ्लावर आहे आणि ही अरबी उकडून घेतलेली आहे। आता प्रथम काय करायचं, ही अरबी सोलून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अरबी थोडीशी चिवट असते पहा, त्याच्यामुळे प्रथम ही अशी सोलून घ्यायची आहे। आपण बटाटे जसे सोलतो ना तशीच ही अरबी पण सोलून घ्यायची। तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने ही उकडलेले अरबीचे साल असे सोलून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने ही अरबी सोलून घेतलेली आहे। आता हिला आपण स्मॅश करायची आहे। हाताने सुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरने सुद्धा तुम्ही हे स्मॅश करू शकता किंवा खिसू सुद्धा शकता। खिसून पण दाखवते मी तुम्हाला, खिसू पण शकता अशा पद्धतीने। काय होतं, काय वेळेस अरबी अर्धी कच्ची राहते ना, तर असं खिसलं तरी चालतं। पहा जसं तुम्हाला असं वाटलं की अरबी जास्त अशी नीट व्यवस्थित शिजलेली नाहीये तर अशी खिसून घ्यायची। जास्त अरबी जर शिजली ना जास्त तर अशी खिसायची वेळ येत नाही, व्यवस्थित अशी हाताने स्मॅश होऊन जाते। अशी स्मॅश करून घेते आणि मग करते तुम्हाला। अशा पद्धतीने अरबी ही आता खिसून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये हे सर्व स्पाइसेस आहेत, ते हे सर्व स्पाइसेस ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। आता ह्या स्पाइसेसमध्ये मगाशी पण सांगितलं तुम्हाला कोणते स्पाइसेस घेतले, तरी पण आता पुन्हा सांगते। चिली फ्लेक्स आहे, चाट मसाला आहे, आमचूर पावडर आहे, तसेच ऑर्गेनो सुद्धा आहे। आता हे ह्याच्यामध्ये ॲड करायचे। ही जिरा पावडर आहे, ती पण ह्याच्यामध्ये ॲड करायची। चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर पूर्ण सर्व हे टिक्कीचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घालायचे। टिक्कीला बाइंडिंग येण्यासाठी थोडेसे कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घालायचं आहे, 2 चमचे। एकजीव करून घ्यायचं आहे टिक्कीचं मिश्रण। तसेच यामध्ये ऑलिव्ह ऑइल आहे, ही ऑलिव्ह ऑइल सुद्धा थोडंसं घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण छान असं एकजीव करून असे छान असे छोटे छोटे गोळे करून ह्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे। तर पहा अशा पद्धतीने आपण ही अरबीची टिक्की करून घेत आहोत। असं गोल असा आकार देत आहोत या टिक्कीला। आता कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून छान अशी कॉर्नस्लरी बनवून घ्यायची आहे। कॉर्नस्लरी बनवल्याच्या नंतर ही अरबीची टिक्की ह्या कॉर्नस्लरीमध्ये डिप करून घ्यायची आहे। अरबी टिक्की कॉर्नस्लरीमध्ये डिप केल्यानंतर जी बारीक शेवई आपण घेतलेली आहे त्या बारीक शेवईमध्ये ही कॉर्नस्लरीमध्ये डिप केलेली अरबीची टिक्की छान अशी घोळून घ्यायची आहे आणि एका साईडला ठेवायची आहे। पहा अशाच पद्धतीने दुसरी पण अरबीची टिक्की आपण आता बनवत आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या अरबीच्या टिक्कीला हार्ट शेपसुद्धा देऊ शकता, स्टार शेपसुद्धा देऊ शकता। पहा आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण ही अरबीची टिक्की बनवू शकतो। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत रेसिपी शिकायची असेल तर असेच नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा वाईटी फॅमिली, पहिली जशी अरबी टिक्की बनवली तशीच दुसरी सुद्धा अरबी टिक्की बनवून घेतलेली आहे। याप्रमाणेच सर्व बाकीच्या अरबीच्या टिक्क्या आपण
बनवून घेतलेले आहेत. आता गॅस सुरू करून गॅसवरती पॅन तापत ठेवायचा. पॅन तापला की त्यामध्ये बटर आणि तेल घालायचं आहे आणि बटर आणि तेल घातल्याच्यानंतर यामध्ये छान अशी ही अरबी टिक्की शॅलो फ्राय करायची आहे. एकदम पण डीप फ्राय करायची नाही, ही शॅलो फ्राय आपण करून घेणार आहोत. तर पहा वाटी फॅमिली, बाहेर असा हा सुंदर असा मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पावसामध्ये आपण हा स्टार्टर पदार्थ अरबीची टिक्की बनवत आहोत. पहा गरमागरम. तर पहा वाटी फॅमिली, अरबीची टिक्की एका साईडनी अशी शॅलो फ्राय झालेली आहे. आता आपण ह्या अरबीच्या टिक्कीला पलटी करून दुसऱ्या साईडनी सुद्धा ही अरबीची टिक्की छान अशी शॅलो फ्राय करून घेत आहोत. अशा पद्धतीने ह्या सर्व अरबीची टिक्की दोन्ही साईडनी छान अशी खरपूस अशी ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. पहा वाईटी फॅमिली, बाहेर मस्त असा हा मुसळधार पावसाच्या वातावरणात आपण हा आलू टिक्कीला सुद्धा बाजूला टाकणारा छान असा हा स्टार्टर पदार्थ बनवलेला आहे, अरबीची टिक्की. आता ही अरबीची टिक्की आपण टॅमॅटो केचपसोबत गरमागरम सर्व करणार आहोत. पहा पहा वाईटी फॅमिली, मस्त अशा ह्या पावसाच्या वातावरणामध्ये आपला हा स्टार्टरचा पदार्थ अरबीची टिक्की आपली ही तयार झालेली आहे. तर या वाईटी फॅमिली, तुम्ही पण माझ्यासोबत या मुसळधार पावसाच्या वातावरणात गरमागरम अशा सुंदर क्रिस्पी या अरबी टिक्कीचा स्वाद घ्यायला या. एकच नंबर झालेले आहेत, खूपच सुंदर झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात पावसाचं वातावरण. पहा असा पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर हे असे क्रिस्पी अरबी टिक्की. मस्तच झाले. कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण घरी बनवून पहा ही अरबीची टिक्की. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण आलू टिक्कीला सुद्धा पाठीमागे टाकणारा आजचा हा स्टार्टरचा पदार्थ बनवलेला आहे. अरबी टिक्की हा स्टार्टरचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते. गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.